नमस्कार मंडळी, कसे आज सगळे. आज मी तुम्हाला शेक कशी बनवायची हे दाखवणार आहे. आता शेक म्हणजे काय, काही लोक त्याला आमटी पण म्हणतात, काही लोक शेक म्हणतात. जी पोळ्यांबरोबर आपण खातो आमटी, त्याला शेक बोलतात आमच्या सातारा कराड साईडला. सो मी ती दाखवणार आहे. चला तर मग बघूया. त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे. सुकं खोबरं हलकंसं शॅलो फ्राय केलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे जे लसणाच्या पाकळ्या आहेत त्या टाकायच्या आहेत. त्या टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ही कोथिंबीर आहे ही टाकून घेणार आहोत. आता ह्याचं वाटण करून घेऊया. फोडणीसाठी कढीपत्ता आहे. ठीक आहे. हे बघा, आपण शेकेसाठी जे वाटण केलेलं आहे ते एकदम बारीक असं करून घेतलं आहे. इथे तेल तापलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकूया आणि लगेचच कढीपत्ता टाकणार आहे मी. आता हा जो मसाला आहे हा टाकणार आहे मी त्याच्यामध्ये. आता यात मी चवीनुसार मीठ टाकणार आहे. चवीनुसार हळद टाकायची आपण त्याच्यामध्ये. आणि जेवढा हा मसाला भाजता येईल तेवढा भाजून घ्यायचा आहे. यात मी आमचा जो घाटी मसाला आहे मी तो टाकणार आहे. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही टाकू शकता. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे. आता हा मसाला आपला भाजलेला आहे. तेल सुटलं की समजायचं भाजला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये डाळ शिजताना जे पाणी उडतं ते पाणी मी टाकणार आहे. अशा प्रकारे ही जी आपली शेक आहे रेडी आहे. आणि ह्याला 1-2 उकळी घ्यायच्या आणि गॅस बंद करायचा. झटपट अशी होते. तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आय होप तुम्हाला आवडली असेल. आवडले असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.